या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. संगीता ताई, हो संगीता ताई. काय हो? अहो पैशाचं काय आहे का नाही, नाव नाही गाव नाही, काय करताय तुम्ही? अहो पैसे देणार आहे की मोहम्मद बाई, मी काय पळून चालले वय कुठे जावा? 4 वर्ष झाले की तुम्हाला आज ये उद्या ये असं करत मला तू 4 वर्ष केलं. सांग बरं तुझ्याच्याने. अहो मी देते, मी काय पळून जाणार नाही. माझा एक तर डोक्याला लय तुम्ही त्रास देऊ नका बर का. एक तर ती गेल्या वेळेस पण नाही कराय 2 दिवसापूर्वीच बघा ती मागत करी आली होती, त्याच्याकडनं मी पैसे घेतले होते. नुसतं मला डोक्याला काय त्रास झालाय. मी पैसे तुला द्यायचं आणि तुला परत तू म्हणायचं माझ्या डोक्याला त्रास देऊ. खायला पैसा नाही, रानात तरी काम आहे का लादेन बाई? काय ती मोहम्मद बाई तुम्हाला चांगलं माहिती आहे. तुझं सगळं खरंय, पण तू पैसे कशाला घेते का एवढं बायडे? अहो तकलीफ होती का ना? आता तुला बी तकलीफ आम्हाला बी तकलीफ. अहो होते की, पण आता माझी काय परिस्थिती तुमच्यापासून लपली का? अगं हाय सगळं बरोबर, पण तू आज कर 4 वर्ष केलं. हो का? पहिली गोष्ट मी आता ऐका नाही, लय जीवाला मी माझ्या त्रासली माहिती का? तू जीवाला तरच बाई, नाही तर काय बी कर, पण माझे पैसे मला द्यायचं. तर जीव द्यायला मी जर तू जीव दे नाही तर मर तिकडे. मन तुमच्या चिठ्ठीत नाव लिहून मारीन मग. चिठ्ठीत काय नाव लिहू नको माझं. 8 दिवसांनी मला पैसे दे. मी चिठ्ठीचं काय करू जरी नको. मेले का नाही, तुम्हाला दावणीला देऊनच मरीन. नाही बाई तसं काय करू नको. 8 दिवसांनी दे माझं पैसे. 8 दिवसांनी येतो तुझ्याकडे. असं चांगलं बोलल्यावरती सांगितलं चांगलं ऐकत. बरं बरं असू दे संगीता ताई, तुम्हाला 8 दिवसांनी पैसे दे. मी 8 दिवसांनी येतो, पण तू असं काय बोलू नको का बाई. काय बोलू नको. आलाय तसं माघारी जावा, देते मी तुम्हाला पैसे. आलाय पैसे मागायला तोंड घेऊन. हे गोमाता, अगं मला दोन तर एक तरी खोड दे की ग मला. म्हणजे एकदा का नाही या गावकऱ्यांचं कर्ज पाणी नील केलं का नाही, म्हणजे ह्या त्रासात नाही का नाही मी मुक्त होईल एकदाची. पण नको बाया, नको नको नको. त्रासातनं जर मुक्त झाली ना, हे गावकरी मला परत जाय का नाही जगूच द्यायचे नाही. ते मी आपलं चांगलं आयडिया केली. नुसतं म्हणायचं मी आत्महत्या करणार आहे आणि चिठ्ठीत नाव लिहिणार आहे, आत्महत्या करणार आहे चिठ्ठीत नाव लिहिणार आहे. अशा नाही का नाही, एक तर मला कर्ज बी कोण मागाय येई ना, आणि ह्या माझ्या शब्दालाच मानण्याची माणसं घाबरायला लागल्यात या. पण गोमाता एक कर बाया, फक्त मला आहे का नाही एक खोंड दे, म्हणजे आहे का नाही त्याला मोठं करू नये ना, मी त्या शर्यतीला तरी पाठवू शकते. चांगला पैसा पाणी तरी मिळवेल मी. एक तर ना मला नवरा ना पोर ना बाळ, तूच काय आहे ते आहे का नाही माझं एक सोनं आहे ग. पाहिजे जरा. हो संगीता ताई. अहो काय तुम्हाला हुडकून हुडकून मी दमलं. हुडकून म्हणजे लय हुडकलं संगीता ताई तुम्हाला. होय. हा ही घर चौकात गावात ते तुम्ही कधी दिसलं नाही मला. हे तर आहे की मी कुठे जाणार आहे तेव्हा? बर एक काम करा, आजच्या आज मला ते माझं 10,000 द्यायचं. 10,000? हो देणार आहे की मी. हे माझी एवढी फक्त गाय येऊ द्या की. मग लगेच देते पैसे तुमचं. ते नाही मला लई अडचण आहे. अहो मला तर कोण समजूनच घेईना झालंय. मगाशी ते मोहम्मद भाई येऊन गेलं. पैसे घेताना समजून घ्यायला आहे नाही. मग काय तर पैसे घ्यायला काय पैसे घ्यायला. मग पण मी काय पळून बिळून जाणार आहे का तेव्हा? आम्ही का तुम्हाला पळून जाणार म्हणाला नव्हे. मग देणारच आहे ना. पण आम्हाला अडचण आहे का नाही? अहो सगळ्यालाच अडचण असते, पण इथं माझा काय तुम्हाला संसार कसा चाललाय तुम्हाला चांगलं माहिती. तुझा संसार तुझा मला, माझे पैसे तुम्हाला दे, माझं झालं काम. अहो हो काय, मला एक तर हित आहे का नाही नुसता जीव माझा रडकुंडीला आलाय बघा. तुम्ही रडा नाहीतर हसा. मी चालली जीव द्यायला. जर जीव द्यायला गेला चिठ्ठीत नाव लिहून जाईल. तसं करू नको. माझं नाव चिठ्ठीत काय करू? नाही मग मला दुसरा पर्याय नाही. माझं नाव काय घालू? मला 2 वर्षांनी दे पैसे माहिती बरं का बाई. मी काय म्हणत नीट बोलायचं असतं सबुरीने. मी नीटच बोल. तू चिठ्ठी मध्ये नाव म्हणल्यावर काय तू आत्महत्या करे आम्हाला फाशीला लावायची. हो का? तुम्ही जर माझं ऐकलं तर येत नाही. माझं काय पैसे बी नका आणि तुझं नाव माझं चिठ्ठीत बी माझं नका. पैसे ना कवा येऊ इसरून जावा का तुम्ही म्हणलं की. बरं 2 वर्षांतर दे मला. बरं बघू मग मी दिले. चलतो हा बाई. अरे देवा, चिठ्ठीचं नाव घेतल्यावरती नुसती टाकते माणसं. मला तर असं वाटतंय जाय कुणाचंच पैसे द्यायला नको, नुसतं म्हणायचं चिठ्ठीत नाव लिहिती मी आत्महत्या करायला चालली. आता ह्या नाही का नाही ग बसून असंच चांगलं सगळ्यांना धडा शिकवला पाहिजे. त्याशिवाय का नाही गत्यंतरच नाही. संगीत चल. त्या संगीताने मला ते येड लावलंय बघा. पैसे दे नाही ती.
पैसे मागितलं तर मरती म्हणते रे. आम्हाला तर म्हणले अहो चिठ्ठीतच नावली ती. हा. असं असतं का कुठं राव? माझं तर डोकं चाललं. 10,000 रुपये येऊन गेलं घरनं गोड बोलून तिने. अरे काय अरे अहो लादेन भाई मोहम्मद भाई कुठं चालली जोड? अहो काय आम्ही टेन्शन मध्ये दादा. काय झालं? लय टेन्शन मध्ये. तिने तिच्याकडे गेलं घरी की तिने डायरेक्टच भीती दाखवते तुझं चिठ्ठीतच नावली ती. अहो पण तिच्याकडे कोणाकडे? अरे संगीकड संगी हा डोकं खराब केले आमचं. काय म्हणते पण? पैसे घेऊन पैसे देत नाही म्हणते नंतर मी आत्महत्या करत चिठ्ठीत नाव लिहितो म्हणतीये. ए, मग काय बोलायचं रे? आयला म्हणजे नको नको करायला लागली ती. मागल्या 2-4 वर्षापूर्वी तुम्ही दोघांनी पैसे दिले तर ती वय 4 वर्ष झाले की आज. आता होय जागा कस काय अवघड. महिन्यात येते 15 दिवसात येते. किती दिवस करायचो आम्ही? बर मोहम्मद हम्म. अरे एक काम कर. हा संगीत तुझ्या ऐकल. माझे हो आमच्या हाना माऱ्या होत्या तर ऐकते वय आवला. केलं का दादा? अहो. माझं 10,000 आहे. हा. मोहम्मदचं 10,000 आहे ती. नाही आता ती पैशाला तुमच्या आळच झालं. तुम्ही काय कशाला बाया माणसा बरं व्यवहार करायचा राव? एक काम हा? कर की हा. 1,000 घे आमचं दोघांकडलं. 9,000 आम्हाला दे. नाही माझं चिठ्ठी बिटीत नाव टाकल्या होईन की खेळ. हा मी आमच्या म्हाताऱ्याला एकतरी एकटाय आणि उग काहीतरी खेळ होईल. जाऊ द्या, हे आपण- कातड्याचं नाही, लावा, नाही, कातड्याला. आम्ही काय करतो 2 मिनिटं भाई ते पैसे सोडून द्या. तिने जर चिठ्ठीत नाव लिहिलं तर आपलं जा आपण अरे जेलमध्ये मोहम्मद ऐक. हर्या 1 नंबर आदमी आमचा हुकुमचा एक्का दे. अहो, एक काम कर. हा. माझं 2,000 घे. हेच 2,000 घे. हा. आम्हाला 8,000 दे. अहो पण माझं तुझं ऐकणार. अहो ऐकणार नाही. डोक्यात फरक असणारी माणसं ऐकत नाहीत. बघा एकदा उगाच काहीतरी लिहिलं चिठ्ठीत नाव का मला येरवड्याला जावं लागेल खडे फोडत बसावं लागेल. पैसे विसरा तुम्ही आता. जेब्या हाय तसं भाऱ्या मला विश्वास आहे. जेब्या. 1 नंबर काढणार बघ 2-2 हजार घेतात हा. का तुझं काय जातो घ्या हो हा? 2,000 का नाही नाही ते संगीच्या कोण्या आधी लागाव. बर बघा झालं तर बघा नाही तर काय नाही. मग आम्ही आता येऊ का मग दादा? बरं या तुम्ही बघा तेवढं बघा चौकशी करा. झालं तर बघा तेवढं. हो, हो. वैर जाब्या लागा या संगीच्या कोण्या आधी लागाव सांग की. निवळ येडो लोकांना आता काय नवीनच आयडिया चालू हा. केली. अरे तुला सांगतो सरपंचाचं सावकाराचं हे अध्यक्ष अध्यक्ष लय जणांचे पैसे येतं. हा. नार्याकडून सुद्धा 2,000-2,500 घेतलं असतं, हा. घेतल्यात लागा लोका पण पैसे कार माणसं देत नसत्या. काय माहिती दानतच नाही लागा अवघडच आहे. आणि हे घेताना तर लागा- पैसे कुठे येणार आहे? रावला घेताना एवढी गोड बोलती हा. तू मला बी मागत होती की मागल्या आठवड्या हा. हऱ्या पैसे दे मी दिल्या 200 रुपये बर का. 200 रुपये. 200 म्हणजे काय नाही मी बी दिलं कशासाठी हा. ते माघारी मिळणारे त्या हिशोबाने दिलंच नाही. लय वाच करायला लागलं म्हणून दिलं. जाऊ दे मोरू ते तरी काय दिलं नसतं अजून 200 येत वैतावा नाही. पण आपण काय केलं पाहिजे माहितीये का? हा. हे सरपंचाच्या कानावर घातलं पाहिजे. घातलं पाहिजे. अरे हे लाका काळ सोकवण ना, म्हणजे मग काय? प्रत्येक माणसाला हा. प्रत्येक माणूस जायचं आणि गेल्यानंतर ही मारायचं ब्या धावती हा. कुठं काय असलं चालतं व्हायला का? हा चिठ्ठीचं बेद हा, मग घेतले म्हणजे हिथं वरची वर बघत या. मग काय? हा नाही नाही चल सरपंचाकडे जाऊ. नाही तर काय करतो मी त्या संघीकडे जातो हा, आणि तिला माझं 200 बी मागतो हा. आणि तिला बजवून सांगतो की या सगळ्या गावाचं पैसे देऊन टाक. देऊन टाक. तसली चिटीन बिटीन ते तसला जुना काळ झाला तसलं चालत हा, नाही बरोबर. असं मी बी सांगतो. हा. पण आपण सरपंचाकडे बी जाऊ चल. चल कातड्या हा, थोडा आराम करू रे. हा, चल. अरे लवकर. कातड्या खाली झोप तिकडे खाली झोप. संगी आल्याशिवाय हलायचं नाही. पैसे घेतल्यात किती मैदाळ संगीने पुन्हा कुणाचं घेतल्यात? तुझं तुमचं तुमचं काय कुणाला सोडले का नाही सुनातीने? बुडावतीच काय पैसे द्यायना माघारी. आता हलायचंच नाही आपण दारात. हा आल्याशिवाय आता संगी आल्याशिवाय हलायचं नाही. पैसे घेतल्याशिवाय नवऱ्याच्या खिशात मी रुपया घेऊन ठेवल्यालं तिच्या मड्याव घातल्यात. हा तिचं काय पैसे सारखे दपास निघतीया पैसे दे मग ती काय सुकली सुना पुन्हा ठेव बुडवायलाच पैसे. अयो एवढा गोळका बसलाय बायांचा माझ्या दारात. मला तर असं वाटतंय ह्या बी बाया पैशासाठी चाललेल्या असणार आहे. संगे काहीतरी करायचं लागल्या बायांचं. का ग बायानो माझ्या दारात बसलाय?
अगं काय लाजबीज आहे का तुला? अगं, पैसे घेताना गोड बोलती ना, आता आम्ही कशासाठी आलो विचारते. मग लाज काढताय होय माझी, मग मग काय पैशासाठी काढायचं? तुमच्या दारू अगं पुड्या? काय काढायची तुझी लाज नाही तर काय काढाव? कवा द्यायची मग? वासना आहे का तुझी? द्यायची पैसे आवाज द्यायचं. आम्ही देवान तो घेवान तसं काहीतरी अहो मावशी देणार आहे की, मी काय कुठं पळून चालली होय तेव्हा? द्यायची कवा? एवढ्याच द्यायची कवा? आवाज देणार आहे हो का? नुसती देणार देत नाही न काय नाही. देत नाही ना. अहो माझी परिस्थिती नानी, तुम्हाला सांगा माझी परिस्थिती काय तुमच्यापासून लपली का? अगं दसली नाही लय गोड बोली, पैसे द्यायला नको वय ग. तुला किती लागतं ग खायला? किती लागतं? अहो काय हो तुम्हाला सांगायचंय? नाटकं करू नको आता. नाटकं नाही, माझा नवरा तरी आहे का इथं? अगं लय पागळी हायच रडायला. हे करती मग काय लय रडायला पागल. तेवढं सांगा तुम्हाला लय पागळीला. अहो, म्हणजे जिरत्यान पैसे आमचं. अहो काय तुम्ही नानी बोलताय, तोंडाला येईल ती नुसतं बोलताय. पैसे घ्यायला गुदगुल्या होते ते द्यायला नको आहे. आम्हाला मग काय लागतं. तर आम्ही गुदगुल्या हलणार होत्या नाही. त्या मला. पैसे अहो, टाकून माझा शिवा. नवरा नाही हो, नाहीतर कावच दिला असतं. एवढे दिवस वय राहते का पैशासाठी? तिला एवढं कशाला पैसे लागतात? लोकांचं अहो दिलं होतं ती एका बँकेला कर्ज केलं होतं, ते दिलं मग ती तुमच्याकडनं घेऊन शान. हा एवढं फडा बोलते तो एकट्या दुकट्या पुरीला. अगं घेताना गोड वाटलं. काय मग गं? काय तर देणार आहे. मी आता सांगते मी लय त्रासली एकतर माझ्या संसाराला आणि माझ्या स्वतःलाच. मी एक ना आत्महत्या जर करायला गेली नाही तर सगळ्याच्या चिठ्ठीत नाव लिहिल मग. अगं सांगा तसं नको करू. अगं नाही, असं नाही, नको बोलता बाया नाही, करू. अगं, अगं नको ग. नको ग. नाही जवळ आहे का नाही, मी मरत नाही तुमच्या चिठ्ठीत नाव लिहित नाही अगं. तर तुम्ही बी सुधरत नसता. अगं आल्यावर पैसे दे ग. तसं नको बाया करू. अहो एकटी पुरीला बघून नको ग. लगेच का वसा येत आहे अंगावर माझ्या धावून. तुझ्याकडे आल्यावर दे बर का. मग मी बरं का म्हणते ग? मगाच्या दे बाया, माझ्याकडे दे. नाही पैसे हा. नाही पैसे लगेचच नुसतं नाही टाकताय माझ्या. माझ्याकडे आल्यावर दे 8 दिवसांनी दे बर का. चिठी बिटीत नाव नको लिहू सांगा. बरोबर नाही की लिहित मग. हं? मग परत असं येऊ नका अहो दारात माझ्या. कसं नाही वाटतं ते द्यायचं सांगा बरं. अगं. नाही यायची बाय परत आल्यावर दे 8 दिवसांनी का द्यायना. हो, हो. माझी बाई लय ग चांगली हा, आहे. हा. चला बायांना दे ना ग 8 दिवसांनी आता. चालतंय जावा हा. मग मी देते हा. हा 8 घरी दिवस घरी आल्यावर येऊन दे. देते पैसे. हो, माझी बाई लय गुणाची हा आहे. हा हा चालतंय. आता कसं झालं हा, माझ्याकडे येते तर मला पैसे मागतात होय. दमदाटी करते ते माझ्या दारात येऊन. हा नाही तसलं बोलतात मला. कसं आहे मग, नुसतं म्हणलं चिठ्ठीत नाव लिहिते का चढदिशी उठून गेल्या त्या बाया. आता मी दाखवते संगीत काय करू शकते आणि काय नाही ते. माझा नाद कोणी करायचं नाही. संगीत दिवसा एकेकाला चालणं दाखवेल चालणं. हा ए संगे काय रा या बाहेर पटकीने. काय रा ते लोकांचे लय तक्रार यायला लागली, ते पैसे देऊन टाके सगळ्यांचं. कसलं पैसे? अगं उसनं घेऊ का बाजार आणू खाल्ला हा. आणि त्यावेळेस कळलं नाही का तुला? मग काय ते पैसे काय ते गावकऱ्यांनी तुला पैसे दिले काय? गावकऱ्यांनी आले की काय बी मारायचं बॅग घालती वय धाके मारून आता जा बरं, चल तिकडे पलीकडे. ए, तू माझ्या डोक्यात जाऊ नका, तुझी चिठ्ठीत नाव लिहिल मग. देऊन टाक पैसे चल. काय काय झालं? का ताडे? मला झोपा लावलं परत मला मारायला लावलं का? अरे आता संगीला की चमकवत होतो का मी? तू झोपेत स्वप्न बघितलं वाटतं तू, अयो लय मारली संगीला का. म्हणून मला मारतोय. अरे मी आपल्याला झोपेतला का माणूस हाणत एवढं तेवढं काय, मी काय खरोखर हाणत होतो का तुला हे असं? हा नाही पण संगीचं का पैसे गावकऱ्यांचं दिलं पाहिजे घेऊन. चल 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 तिला सांगू. ए संगीला हो बाजूला व्हायचं, तिकडे उभा राहा, तिकडे राहा. संगे चल पटकीने बाहेर ये बघू. काय रा हे बस तिथं. अयो संगे काय पटकन म्हणले माझ्या दारात. बस संगी. मग नीट बोल मग जरा माणसावानी. हा. काय म्हणतोय बोल. संगीता तुला 4 गोष्टी मी समजून सांगाय आलोय. वहिनी म्हणायचं. वहिनी नाही हा. संगीता वहिनी. आणि तू सविस्तर शांत बोल व्यवस्थित. हा. तू वाच करायला लागली की सगळा तोंडाव थोका उडतो. ए, हक ओढला हक. हा. हक तू वाच संगे करू नको. थोका ओढतोय सगळं ह्याच्याकडे थोबाड कर माझ्याकडे. ए, हा? अरे पण एवढा माझा तुका उडसतोवर तुम्ही बसलाय अरे एवढं वाच करत जाऊ नको ना मग. शांत तोंडात बोलत जा केला का. हक उडतंय. हा? कसं कानात जायचं. काय त्याच्या ऐकायला? हा
अख्खं गाव जरी बसलं का नाही ह्याच्या पुढं सगळं उठून पळेल का बिहून नाही सगळे थोका उडवून बोलणार नुसतं फायरिंगच होणार असं धाड 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 असला कुठं नाही. हो मग काय तर तू नाटकी करू नको बरं का. मी आता सांगितलं तर कशी पायाखाली गेलं तुला. मी असताना पायाखाली अगं मागाशी स्वप्न पडलं होतं स्वप्नात तो आलती काय सांगायची जित तडकावली का नाही असाच व्यवहाराचाच विषय होता. अरे ते गाणं नाही राणी मुखर्जी नटी येते स्वप्नात आणि तुला तुझ्या येते मी स्वप्नात. नासकी म्हणून येते आणि आधी मारच खाती तू सुट्टी नसते आपल्याकडे. मी काय म्हणतोय ऐक आता महत्वाच्या मुद्द्यावर आलोय. शांत बोल व्यवस्थित बोल आपला थुका दुसऱ्याच्या तोंडा उडू नाही. बसायचंच नाही. अगं मी काय म्हणतोय ऐक आपला थुका समोरच्या तोंडा उडू नाही ह्या गोष्टीची काळजी घ्यायची असते. कुठलाच करायला गपला का तू सांगे मी काय म्हणतो ऐक मग दिन धानाटा तू काय कर माहितीये का तू लोकांना काय करते भेदावती चिठीत नावलीन वसनत पैसे देणार नाही घेतलं कशाला तो पैसे तू काय कर तुला चिठ्ठीत पैसे ती माणसांना नाव ठेवून भेदावते ना ती वयान कशी चिठ्ठी दाखवून ले माझं नाव काय करते करायचंय ते कर बरं करायचंय मला एक गोष्ट सांग तुझ्याकडनं पैसे घेतलेत का तू कशाला मग चांबर चौकशा करत आलाय माझ्याकडून तो 200 रुपयाचा आपला गोळ आहे 200 रुपये तुझ्याकडून मला येणं हायच बसला का दमाने बोल की सांगे वाईच काय लका मला घरी गेल्या आंघोळच करावं लागते का काय आंघोळ सगळ्याला का राडा करून देतो सांगे तू ते लोकांचे पैसे देऊन टाक ते आणि चिठ्ठीचं तू बिहा घालू नको तुला मारायचं असलं ना पलीकडे हे आत्ताच उडी टाक काढाय बी येणार नाही तुला मारायचंय तर मरणा कशाला गावाला बिहा घालते तुझ्याकडनं पैसे घेतलं नाही तू जरा शांत बस आणि माझ्या नादी काय लागू नको. नाही माझ्याकडून पैसे घेतलं नाही लका लेकरा पोळांच्या तोंडातनं लका घास घातलं नाही त्यांनी पण तुला पैसे आणू दिले तुला हाय का नाही काय काढलं मी आणि द्यायची दानत बिनत हाय का नाही काम असतं तेव्हा लोकांना आठवत नाही संगी करत येतात नुसतं माझ्या मागं सगळ्याला का गावात बायांचा कालवा चाललाय दिघाना चाललाय बाया तुला गाठून मारते बर का संगे लय खेळ होईल मला मारणार अजून जिवंत व्हायचंय. म्हणजे बरोबर आहे हे काय करतं माहितीये का अशा बाया भांडाय आले की वाच 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 करत सगळा ठोका उडतो बायांच्या अंगावर बाया कशाला थांबन कशाला माणूस थांबन रे म्हणून काय बाया बोलायचं राहतात का येड्यावानी करू नको आणि तुला चिठ्ठी लिहायची ना आताच वयात चिठ्ठ्या कर कुणाची नावं टाकायच्या तिथं माझं पहिल्याच अगे तू माराव म्हणून मी वाट बघतोय का आताच जा लगेच जा माझं नाव लिहिचे ठेव शिक्का मार सही कर आणि जा आणि उलटा कर 2 वर्षात सुटून येतोय मी 2 वर्षात येतोय अगे काय संबंध आहे आणि काहीतरी हो की आणाला मागे पेन सुद्धा घरात नसन एखादे वहीचा कागद सुद्धा नसन कशाला नाटक पाहिजेत अरे एवढं काय दिसायला लागले बेकार बेकारीच आहे तू ह्याचं त्याचं पैसे मागून लाका खातय जगतय तुला काय करायचंय तू नकट्यावाने ना खूप जाऊ नको मध्ये मी आणि ती माणसं जे त्यांच्याकडे मी बघून घेईन बघून घेईन नाही गावाचं पैसे बुडून देणार नाही तू पळून जरी जायचं ठरवलं ना तरी तुला लोकांचं पैसे व्यवहारानेच मिटावं लागते तवा गायब व्हावं लागेल असं जाऊन देत नाही ते मला काय सांगायचं नाही मला एवढंच कळतं की घेतलेला पैसा आपलं व्यवहाराने नीटनेटका देऊन टाकाव नीट वागाव नीट नांदाव तू बघेल नाही मग तुला 8 दिवसाची मुदत देतोय जसा पगार होईल जसं येते थोडं थोडं करून एकाच दी नाही तर 8 दिवसात हारायची गाठ आहे ध्यानात राहून दी नाही भिकारी नाही तुझ भिकारी निबार फोकळत नेन एकाचं पैसे वसूल कर मग काय कर माझा हात काय बांधला कसं माहितीये का नाही कळन तुला बी आता मी पुढल्या वेळेस येताना रुमाल घेऊन येणार तोंडाला बांधणार मग भांडत बसणार तुझ्यावर चल कांदाड्या हो मग काय हसुडवाल्या तुलाच हसुडा हानील बघ नीट चल फोड उठ्या आलाय पैसे मागाय किरडीवाला ह्याची किरडी गाडली ह्याची मसन वाट्यात बरं का आज पैसे घेतल्याशिवाय हलायचं नाही बरं का संगीकडे नाही ना घरी गावलं गावकऱ्यांना कुठं चाललाय ती संगीकडे पैसे ती संगी पैसे द्यायला म्हणजे तुमचे पैसे संगीकडे तो किती दिल तर 35 पाहुणं तुम्ही तुमचं किती 10 अहो ती देत नाही राव घरी जाऊ बी नका शेणाचा तिथं बसूनच राहायचं दारात त्याच्या आता हलायचंच नाही ती काय करते माहिती का अहो तिच्या दारात जर गेलं ना
डायरेक्ट नाव लिहिन चिठीत म्हणती आणि आत्महत्या करायची धमकी देती ती. तुम्ही कशाला गोतायचं? तुमचं किती पैसे आहेत? 35 होय. आणि तुमचं 10,000 आहेत. तुमचं किती पाहुणा? तुमचं बी 10 आहेत का? किती 25? 35 हव्या. 35 45 55 म्हणजे 60-65 हजार चौघातच. एवढ्या पैशाच करते काय पण ती काय कळा नाही. काहीतरी करावं लागन राव. काळ सोकावला नाही पाहिजेत. खरंय का नाही? अरे काहीतरी जुगाड करतो आता. बरं मी करतो काहीतरी पण झाल्यावर थोडं करा नाही, द्या, द्या, बरोबर. द्या, द्या, द्या. हा काय करा एक जण द्या माझ्याकडे. तुम्ही जावा 2 दिवसात पैशाचं तजवीज करतो. जावा मग तुम्ही. हा चल बाया ये. आवला कुठे गेली रे? बाहेर गेलेली दिसते अरे हातरून टाकून लाका बहुतेक झोपायची तयारी होती काय तिची. काय कर माहिती का? सगळं घर हुडक 100% पैसे ना तिने कुठं नाही कुठं ठेवलंच असते लका. बाया आवला तिकडं लका टीव्ही नव्हता. टीव्ही बी आणून ठेवलाय म्हणजे गावाला घोडा लावती आणि शिवायच ती वायच वस्तू सगळ्या हो कांडी कुठं बी अडकाव्यात काय लका तारा सगळं अख्खं घर हिंड. तू पैसे हा कशाला ताबला लागतोय रे? का असलं काय बी आता पैसा फुकटचा मिळाला का नाही काय बी घेत राहणार. काय कांद्याची पोटीन बिटीन काही नेले काय काय आणून ठेवलंय. माझा दरवाजा उघडा. कोण आहे रे माझ्या घरात? अरे कोणतरी आले. कोण आले? होय बाया लका इथं येऊन बसलाय होय. मग काय तडकावला ना तुला चांगला संगीने. चांगला लय मारलं रे. रे लका अवघडच आहे मोठं. अरे पण मी झापा खाली लपलो का? अरे संगीच्या अंगात डाग केवढा आहे बघितला का नाही तू? कशात लागा मारती काय सुचलं का तोडा घेऊन बसले. 4-5 तोळ्याचा तरी डाग असेल. तू चल डाग हाणू झोपी लागली असेल तिची. मग पैसा आपल्या छापते काय उडते आमच्या. ये दमानी बर का अवलाद जर झोपली नसली तर खेळ होईल. टोपी घेतो बाबा माझी. बाया थोडं सावधा. ठासाकली काय रे? अयो संगे कुठे गेला ग डाग? 5 लाखाचा डाग आहे अगं. मला तर आता रडकुंडी जीव आलाय. ते सरपंचाची इथंच आली होती सकाळ सकाळ उलटायला. इथं हाय का नाही कुणास ठाऊक. हा इथं असेल. वजी बिजी टाकले ती गवताची. ह्या गवतात तर पडला नसेल. अयो संगे एकतर कस तरी घेतला होता ग. फुटका मनी नव्हता कधी गळ्यात. 5 लाखाचा गंटन आला तर गमून बसली. आता काय करू? आता अयो कुठे गेला माझा डाग?
तर रानात बी गेली होती. आता रानात कुठं शोधू? जाऊ दे, रानातच बघाय पाहिजे. अयो संगीता, आता कुठं शोधू डाग? मला तर काय करून काय नको असं झालंय. 5 तोळ्याचा डाग कधी नवऱ्यानं जन्मात घेतला नाही. मला सोनं काय असतं ते सुद्धा माझ्या नवऱ्याला माहिती नाही. कस तरी करून घेतलं होतं. आता काय करू? अयो मला तर काय सुचना झालंय. इथलं एवढंच तर काढलं, पण गेला कुठं? मला तर काय सुचना झालंय. सगळे लवकर बघितलं पाहिजे. काय करावं या डागाला? कुठं शोधावं? नुसतं जीव माझा रडकुंडीला चालाय. लगेच चिट काय बघताय लागा? हो काय झालंय? अरे काय येडवाणी करतो? हिडीस मला वाच का करते? काय झालंय सांग की. अरे माझा डाग गेला. अरे 5 तोळ्याचा. 5 तोळ्याचा डाग गेला? मग का अरे कुठं सापडा नाही माहिती का? कधी फुटका म्हणीला का तुझ्या गळ्यात नव्हता आणि बरं डाग आला? अरे नाही, मी खुरपात जाऊन अरे पैसे साठवलं होतं रे. ते बी जाऊ दे की, नाही तर तुला टोप्या टाकायच्या माहित नाही का? 4-2 जणांना अजून टोप्या टाक. जा सरापाच्यात अंडाक. अरे तसं असतं. अरे 5 लाखाचा थोडं का सोड आहे? 5 लाख म्हणजे काय झालं? नाही तर कुठं तुझ्या कष्टाचं होतं संगे. त्याचं लुबडूनच तो घेतलेला. अरे बाबा, त्या सरपंचाला विचार. त्याच्यात रानात रात काम करत होती. आणि त्याला आदेन भाईचं पैसे, महम्मद भाईचं पैसे, अध्यक्षाचं पैसे, माझं 200 येतं. बाकीचे गावकरी वराडत्यात, त्यांचं पैसे कुठे ठेवलं? अरे बाबा, मी देणार आहे रे त्याचे पैसे. जरा दमदीर आहे का नाही तुम्हाला? आगे गेलं की म्हणते लगेच चिठ्ठीत नाव टाकेन आणि मला माहित नाही होय तुझं. मला सगळी धमकी देतात म्हणलं. मग काय कर आता, निघा. अजिबात हुडको लागत नसतं. बाजूला हो इकडं. तुला बी लागेल की गरज? काय गरज? मला काय कोणाची गरज लागत नाही. बी गेला. काय आता करू? अरे जा, मला बी गरज नाही तुझी. कधी ना कधी या संगीची गरज लागेलच की तुला. अय बाळा, अरे तुला माझा डाग दिसला का? अरे 5 तोळ्याचा आहे. संगे अगं तुझं काय ज्ञान बिन गेलं का? हे बारक्या पोराला कुठे विचारती? खरंच माती खाल्ली बाई मी तर. अयो कुठे गेला माझा डाग? अयो कुठे गेला माझा डाग? किती हुडकून दमली मी. देवा, आता तू तरी मदत कर मला. आतापर्यंत कधीच काय मागितलं नाही तुला. आता रे माझं फक्त डाग हुडकून दे रे मला. कुठं हुडकू? लय माझं जीव नुसता याकुळ झालाय. द्यावा दे की रे मला माझा डाग हुडकून. माझा डाग कुठे शोधू मी? देवा, कुठे शोधू रे आता माझा डाग? अख्खं गाव पालत घातलं की रे मी. पण मला जर डाग गावला ना माझा, अरे तुला आहे का नाही मी 7 नारळ फुटते 7. हो वाटलंच तर आहे का नाही 1 4 गडी जेवाय बी घालीन. हा पण आहे का नाही माझा डाग तेवढा हुडकून दे रे. या हऱ्याला बी सांगितलं, त्याने पण आहे का नाही तसंच केलं. म्हणलं जा तुझी तू हुडक, असंच करते तू दरवर्षी. मला काय कळणार? कुठे शोधू? त्या सरपंचाकडे गेलं, तिथं नाही. त्या रानात बघितलं, तिथं नाही. आता तूच एक मला सहारा आहे रे. मला तेवढी मदत कर द्यावा. लका कोण वाळतय? कुत्र वाळल्यागत लगा सगळी वाळती काय? हिला काय झालं? हा डागाचा विषय असणार. ए संगे काय वाळती मंदिरा पुढे बसून? अरे माझा डाग गाव नाही. कसा गावन संगे डाग? सांग की मला. अरे मी काय करू आता रे? कुठं जाऊ मला कळ नाही. काय आता एकदा गेलेलं येतं का संगे? आता द्यायचं गंगेला मिळालं म्हणून द्यायचं सोडून. काय आता शेवट? हा अरे नाही रे, लय मी असं घेतलं होतं रे. नाही पण आता कशी तुळतुळ वाटते का? तुळतुळ वाटते? जळतोय का नाही? म्हणजे असं वाटतं असं घ्यायला डाग गामला नसता तर बरं झालं असतं. मिळाय पाहिजे. तिथं गावन तिथं गावन नुसतं वाना 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 हिंडतंय. बरोबर आहे का ना? सगळीकडे बघितलं, गाव पालतं घातलंय. पण मला काय म्हणायचं संगे, तू बऱ्याच लोकांचं पैसे घेतलेले घेतल्यात का नाही? आणि मग त्यांचं पैसे मागाय आले की तू म्हणते चिठ्ठीत नावं लिहीन, असंच करीन तसंच करीन, देणारच नाही. तुझं शब्द असतात, तुझी वाणी तशी. बरोबर आहे का नाही? मग तुला आता वाटत नाही का की आपला डाग गेलाय म्हणजे जी तुला आता तुळतुळ वाटती
त्या पद्धतीने त्या लोकांना बी पैसे दिलेल्यांना काहीतरी तुळतुळ वाटत असेल. हा अगं लेकरा बाळांच्या तोंडातनं लका घास काढलेला तुझ्याकडे दिलेला आहे त्यांनी. हा आणि खशाल म्हणते वय ग ज्याला त्याला की येत्यान तवा दिन भांडाय काय उठतीन काय काय करते. मी चुकले म्हणूनच मी देवाकडे ऐकाना प्रार्थना करते की माझा डाग मिळू दे. अगं तुझा डाग मिळू दे पण त्या लोकांचं कोण्या पैसे द्यायचं. मी देणार हाय की कवा देणार आहे. आता वाचा वाचा करायला लागले वे आता म्हणायला लागले देणार हाय की. मला बी कळतंय की जसं माझा आता जीव जळतोय तसं त्यांचं बी जळत असणार पैसे घेतले. ती डोक्यात आलं पाहिजे की लोकांचं ह्याला त्याला लोबडायचं सरताचा परपंच चालवायचा. त्यांना परपंच नाही वय ग. हा का तुझा एकटेचाच परपंच आहे वय. हा एक तर चांगल्या भावनीने पैसे दिल्यात सगळं गावाने विश्वास ठेवून तुला पैसे दिल्यात. हा आणि अशी पाठ फिरावते वय व्यवहारात आता बस बोंबलत. अगं आता काय मदत करायची. तुझा पाय असतो का जाग्यावर जिकडे तिकडे वाचा वाचा हिंडत गेला असं ही गावात किती पाऊस पडल्यामुळे वाढलंय कुठं तर पडला असं घावत नाही आता. अगं तुला आता तुळतुळ वाटते तरी तुझ्या कष्टाच्या बी पैशाचं नाही ह्याच्या त्याच्याकडून उसनं घेऊनच केलाय तरी तुला एवढी तळतळ वाटते. आणि लोकांनी तर लोकांच्या रानात काम करू करू तिला आदेन भयचा विचार कर. हा बिचारो खोंड वासर हिंडा अख्ख्या 4 गावात रोज हिंडत तवा 2-4 खोंड वासर गावत्यात असा धंदा त्याचा. हा ती महम्मदबाई बी काय करत दुपारपर्यंत रोज कोंबड्या कटिंग कराय असतं तिथं दुकानावर 4 रुपयाला का पै जुळावते. तिथे अध्यक्ष सावकार ही ते आहेत मोठी ते दी सोडून एक माणूस लाखा तो लुबडायचा ठेवला नाही. काय मला दुर्बुद्धी सुचली आणि मी ऐकण्या असली लातळ केलं काय मला कळा नाही. पण आता माझी शिक्षा भेटली की मला त्याची. हा भेटली की मग आता इथनं पुढे तू डागाला वंचित राहणार. हा नको अरे मला ऐकणार जर गावलं ना ते डाग तर लय बरं होईल माहिती का. तो मूडल आहे का नाही मी लोकांची ती देणे देऊन टाकेला माहिती का. असलं तर गावन तुझा डाग बर का. कसं झालंय माहिती का इधर तुझा डाग लगेच लाका अंगाव येतंय माग हो. कुठे गावला रा हर्या असल जर लोकांचं पैसे दिलं नाही असं जर लोकांचं पैसे दिलं तर त्यांना नाही का आनंद व्हायचा. हा देऊन टाक सगळ्याचं पैसे नाही तर मारीन मग मायदोळी. काय करते हो एवढा 5 तोळ्याचा आहे का नाही तर ही मूर्ती ज्याची देणे घेतले ती का नाही त्यांना सगळ्याच हो तुझ्याकडे आता नसत्यांना थोडं थोडं करून दे ना. खरंय का नाही. हा पण तसलं पाठ फिरवायची नाही नाहीतर मग हाऱ्याजवळ हाय तवर हाय एकदा हाऱ्याच्या अंगात जर राक्षस जर घुसला तर लय मारतो मग आपण. तुझ्या पाया पडावली तेवढा आहे का नाही कमी आहे बाबा. नाही आता वाटतंय का आता भारी वाटायला लागतंय. नाही असं नाही निघा आता निघा आणि मी सरपंचाच्या दारात लोक गोळा करतो. जेवढं काय पैसे येते ते डाग मोडून टाक सगळ्याचं सगळं थोडं थोडं पैसे देऊन टाक विषय संपतोय. मोडून टाक काय येते तुझा नव्हताच ती नाही तरी का नाही. जा 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 हा मी वाट बघतो ये लवकर. पैसे काढलं कस काय सांगितलं. अरे सोन्या काय तुला सांगायचंय बाहेर मी गेलो बर का. तुम्हाला तर माहिती सगळ्यांना आवलात काय सरळ मार्ग आहे का. वाकड्यात घुसायची सवय तिला. तुम्हाला सांगतो काय झालं आम्ही गेलो दुपारच घरात गेलो तिचा डाग हाणला. अहो सगळ्याकडून पैसे निघून नाही का नाही तिने 5 तोळ्याचा डाग केलता. 5 लाख रुपयाचा डाग केलता तिने होय बाया. आणि हाणला मग लागलं वाना वाना इकडे तिकडे हिंडाय. स्वतःच ज्यावेळेस जळतं ना तेव्हा कळतं माणसाला खरंय का नाही. तिला दुसऱ्याच्या पैशाची किंमत नाही चिठीत नाव लिहिन ही करण ती करण डायरेक्ट जाग्यावर आली. मग तिला म्हणलं संगे गावाचं पैसे ठेवू नको सगळ्यांचं वाटून टाक पैसे कोणाचं सुद्धा पैसे राहिलं नाही पाहिजे. आता येते म्हणते का येते काय माहिती पण तिची बुद्ध्या चेंज झाली होय. त्या माध्यमात आता कसं एकदा गुतल्या तुमचं बी दिन तसं घ्यायचं काय फरक का आलं. हा बोलावलं नाही ती पैसे काढून मिटवून टाक चल लगेच. अरे मी आता माझ्याकडे जास्त नाही बाबा पैसे तुला माहिती आहे तर काम धंदा तरी आहे का मला. आणि मगाशी लाका म्हणली की सगळ्याचे पैसे मिटवून टाकतील हायतन. मग हाय की 20,000 आहेत माझ्याकडे. बर आता बाकीचा निम्म आहे का नाही सगळ्याला देऊन टाक. बर चालतंय. बाकीचा निम्म आहे का नाही पुढच्या आठवड्यात देते मग. बर देते पण आता नाही ना इथनं पुढे ती चिठ्ठीत नाव लिहिणार आणि हे करणार. नाही बाबा अक्कल
आली मी अक्कल आली ना हा मग आता निघा तिकडे तोंड करायचं आणि सरळ निघायचं मी वाटणी करतो दिलेत आता मी पैसे अगं आता सगळे गावकरी सरपंच बी बाहेर गेले आता काय सरपंचाच्या दारात काय घेऊन पळून जातोय तुझ्यागत नाही आम्ही निघ निघ माणूस मी बघितला तो का उडतोय जा पटकीने तिकडे यायला बोलताना वाच वाच करायला लागले जा पटकीने थांब नको इथं मी दिलेत पैसे हो मी आता सांगते तुम्हाला जाते मी बर दादा काय करा तुम्ही वाटून टाका सगळं माझे माग गडबड आहे हा येऊ का मी थोडं बरं का होईना दिलं असं